सरांच्या माध्यमातून अवॉर्ड टॉस बॉक्स मध्ये वितरण केला जाईल। तर या ऐकूया मायक्रोफोन वरती आवाजाचे नटसम्राट सन्माननीय युसुफ सय्यद सरांना। तो वेलकम बैक पालघर तालुका आदिवासी समाज वेलफेयर असोसिएशन आयोजित महामेळावाचा तिसरा दिवस 2024 पर्व तिसरी आपण पाहतोय। क्वालिफायर सामना असणार आहे। जो संघ विजयी होईल लगेच अंतिम सामन्यामध्ये माहीम मिठागर संघासमोर खेळला जाईल असा सामना असणार आहे। शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये जाण्याची लढत मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संघ पाहू शकाल आपण वाघोबा वॉरियर्स अंबाडी, तर एका बाजूला संघ असेल बेंदरपाडा, असे दोन संघ असतील मैदानाच्या आतमध्ये। तर नाणेफेकीचा कॉल जिंकला होता बेंदरपाडा संघाच्या संघटनांनी प्रथमतः स्वीकार केले फलंदाजी एक वेगळा निर्णय, कारण की दोन्ही सामने त्यांनी डिफेंड केलेत आपल्या गोलंदाजीच्या जोरावर म्हणून बॅटिंग स्वीकार केली गेली। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सलामी रूपामध्ये पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला वीरेंद्र तर एका बाजूला भावेश। मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेला होता वीरेंद्र यांना, चांगली खेळी त्यांनी साकारली होती। तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो पहिला षटक बघा कुठला गोलंदाज सज्ज होईल, जितू याला इंट्रोड्यूस केला जातो पहिल्या षटकामध्ये। पॉवर प्लेचा पहिला षटक, 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील। आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो 10वा सामना मैदानाच्या आतमध्ये। जो संघ विजय होईल माहीम मिठागर ड संघासमोर खेळताना पाहायला मिळेल, परंतु माहीम मिठागर ड संघाने आजच्या पहिल्या सामन्यात मात्र 27 धावा डिफेंड केल्या होत्या। त्यानंतर मागील सामन्यामध्ये समोरच्या संघाला 20 धावा थांबवल्या। असं नक्कीच दर्शन आणि टीम खेळ साकारत असताना अप्रतिम खेळ त्याने साकारलाय आजच्या दिवसामध्ये। होम ग्राउंड आहे आणि पाहिलं तर होम ग्राउंडवर कसं काही चेंडू खेळावा, कशी खेळपट्टी खेळते त्यांना पूर्ण माहिती आहे। तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकता। आमच्यावर जोडले गेले स्कोर प्रतीक तन्मय, कॅमेरामॅन मिस्टर कपिल पाटील, ऑनलाईन स्कोर जागृत राऊत, आमचे कॉमेंटेटर राहुल धानवा। आम्ही सगळे आपल्या प्रत्येक संध्याकाळ सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतोय या कमिटीच्या माध्यमातून। चला सामना सुरू करा। एक सामना अजून आपला खेळवायच्या त्या दिवसामधला 5 वाजून 8 मिनिटं झालेले आहेत। पहिला चेंडू पडतोय जितू यांची गोलंदाजीमध्ये, यावेळेस ऑफच्या बाहेर चेंडू ठेवला गेला। डॉट बॉलने सुरुवात केली, निर्धावाने सुरुवात केली गेली। नक्कीच नाणेफेकीचा कॉल गमावला। प्रथमतः आमंत्रण दिलं गेलं होतं गोलंदाजीचं, ते गोलंदाजीचं आमंत्रण दोन्ही हाताने स्वीकार केलं संघनायकाने आणि पहिल्या षटकामध्ये जितू याला इंट्रोड्यूस केला गेला। पहिला चेंडू निर्धाव टाकलाय। यावेळेस लोअर फॉल्ट चेंडू होता, ऑफ साइडला खेळला गेला। पॉइंट मध्ये खेळाडू आहे चेंडूला फील्ड करेल। एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली, 1 धावाने श्री गणेश केला गेला। आज नक्कीच पाहिलं तर 19 फेब्रुवारी 2024 आज पाहिलं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती नक्कीच पाहतोय आपण। आजच्या दिवसामध्ये प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक भागामध्ये भगवामय पूर्ण भारत पाहू शकता आपण आजच्या दिवसामध्ये। हा सुरेख सुरेख चेंडू प्रत्येक ऑफिसच्या बाहेर आपण पाहू शकता। विनोद भाऊ यष्टांच्या मागे एक अनुभवी खेळाडू विकेट कीपर म्हणून सज्ज आहेत, चेंडू सुरेखरित्या गॅदर करतायत। आपण सतत क्रिकेटच्या खेळामध्ये विकेट कीपरची भूमिका खूप अहम असते आणि प्रत्येक वेळी विकेट कीपर गोलंदाजांना कशा प्रकारे चेंडू टाकावा हे नक्की सांगत असतात। यावेळेस परत एकदा असं वाटतंय गोलंदाज आणि विकेट कीपरच्या मध्ये फक्त आरसा ठेवला गेलाय। चेंडू टाकतायत गोलंदाज, विकेट कीपर चेंडूला फील्ड करतायत, बॅटर फक्त उभे आहेत। वीरेंद्र 2 चेंडू आतापर्यंत खेळले, 2 चेंडू मध्ये 0 धावा। भावेश यांच्या बॅटमधून 2 चेंडू 1 धाव, 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय। 1 धावा धावफलकावर पहिला षटक मार्ग असतं। आजच्या दिवसामध्ये सगळ्यात मोठा धावफलक पाहायला भेटला 50 धावांचा। ऑफसाइडला खेळला गेला, गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सुरेख फटका
खेळाडू जात आहे, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल, बाउंड्रीच्या लगेच चेंडूला अडवला गेलाय, चांगला क्षेत्ररक्षण, परंतु बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. आजच्या दिवसामध्ये पाहिलं राणी शिगाव संघासमोर साई कृपा डोंगरपाडा संघाने 50 धावा लगावल्या होत्या. त्याच्या अगोदर पाहिलं तर वाघोबा वॉरियर्स अंबाडी या संघाने 47 धावा लगावले होते. हे 2 मोठे स्कोर आजचे पाहायला भेटले आपल्याला. परंतु प्रत्येक सामन्यामध्ये पाहता आपण 30, 35, 27, 20 अशा धावा जमा केल्या गेल्या. परंतु अजून या सामन्यामध्ये 5 चेंडूमध्ये आता पण 4 धावा खर्च केल्या गेल्या जितूच्या माध्यमातून. त्यावेळेस सुरेख चेंडू वाईड ऑर्कर टाकला गेला, निर्धाव चेंडू षटक क्रमांक पहिला संपला गेलाय. एका षटकाच्या समाप्तीने धावांची गोष्ट धावा येते 4 बिनगडी बाद. तर बघा आपण श्वान सुद्धा फेरफटका करतोय मैदानाच्या आतमध्ये, त्याला सुद्धा क्रिकेट पाहायचं आहे म्हणून पंचांच्या मागे आपण पाहतोय श्वान फेरफटका करतायत आणि गोलंदाज थोडीशी चर्चा करतील. गोलंदाज पाहतो अतुलकडे गेले, थोडी चर्चा करतील आणि पाहू शकता आपण अतुल सज्ज होतील गोलंदाज मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू ऑफच्या बाहेर, सुरेख सुरुवात अतुलच्या माध्यमातून डॉट बॉल. दोन्ही षटकाची सुरुवात निर्धावाने केली गेली दोन्ही गोलंदाजांनी. पहिला षटक जितू, दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकता आपण गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर अतुल. 4 षटकांचा सामना आहे, 4 गोलंदाज वापरणं बंधनकारक असतील. त्यावेळेस पुढे सरसावला गेला फलंदाज, परंतु निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी केली जाते. स्लोवर चेंडू, काय गोलंदाजी केली जाते, काय गोलंदाजी, भन्नाट सुरेख गोलंदाजी, स्लोवन व्हेरिएशन, वेगवान अशी गोलंदाजी अतुलच्या माध्यमातून. नक्कीच पाहिलं गेलं तर अपील सुद्धा करतायत, परंतु पंच काही चर्चा करतील. अतुलच्या चेहऱ्यावर हास्य परिपूर्ण पाहायला भेटतं आपल्याला. थोडासा नाट्यमय क्रिकेटर आहे, एन्जॉय करते क्रिकेटला. आपण कुठल्याही भागामध्ये आपण काही काम करा, त्या कामाला एन्जॉय करा. जर तुम्ही कामाला एन्जॉय करतील ना की तो काम तुम्हाला काम नाही खेळ वाटेल. अशा प्रकारे अतुल पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजी करत असताना. यावेळेस खराब चेंडू होता, ऑफच्या बाहेर सरसावला फलंदाज, डीप फाइंडिंगला चेंडूला ट्रॅव्हल केला गेलाय. दर्शनला जाऊन पाहतो आपण चेंडूला फील्ड करतोय मैदानाच्या बाहेर. 4 धावा, धाफलक 2 पोहोचेल, 4 धावाने पुढे सरसावली गेली, धाफलक 2 पोहोचेल, 8 अंक. 4 चेंडू, पहिलं 3 चेंडू निर्धाव, तदनंतर एक चौकार पाहू शकता आपण. कॅमेरामॅन कपिल पाटील सुरेख इथे चेंडूला कॅदर करताना. धन्यवाद विजय, धन्यवाद. दर्शक पाहतो आपण कॅमेरामध्ये कॅच झालेली आहे. चांगला खेळ त्याने साकारला मागील 2 सामन्यामध्ये. त्यावेळेस हलका बॅटने खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू आहेत, वेगाने जातात, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, चेंडूला फील्ड केला गेला, चेंडूला फील्ड करून हातामध्ये ठेवलं गेलं. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न करत नाहीत वीरेंद्र आणि एका बाजूला भावेश. आतापर्यंत 11 चेंडूचा खेळ संपला गेला. 11 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा, निर्धाव, 2 सिंगल, 1 चौकार, 1 तेरी धाव, अशा प्रकारे मात्र 9 धावा धापका लगावल्या गेल्या. त्यावेळेस बॅटची बाहेरचीकडे नक्कीच दगावली होती. फ्लाइंग स्लिपला खेळाडू होता, परंतु विनोद भाऊ यांच्याकडून चुकी झाली. थोडासा वेगवान चेंडू होता, डायव्हर्ट झाला, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण शॉर्ट थर्डमॅन फ्लाइंग स्लिपमध्ये. षटक क्रमांक दुसरा संपला गेला. 2 षटकांच्या समाप्तीने धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 5च्या सरासरीने 10 धावा. आपण बोलूया थोडासा डीजे मास्टरकडे, तदनंतर या मैदानाच्या आतमध्ये. विनोद भाऊ पाहू शकता आपण एक एक्सपिरियन्स गोलंदाज. मागील सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार याच खेळाडू दिला गेला होता. चला क्षेत्र थोडंसं लगेच सजून घ्यायचं विनोद भाऊ, कारण की एक सामना अजून आपल्याला खेळवायचा आहे. संध्याकाळ होण्याच्या अगोदर आपल्या सामने परिपूर्ण करायचे आहेत. विनोद भाऊ पाहू शकता आपण गुली मागवत सज्ज होत आहेत. सकाळ 3रा षटक घेऊन असताना
फुलटॉस बॉल होता यावेळेस बोट वरती लेग बिफोर होते फलंदाज भावेश मैदानाच्या बाहेर आल्या आल्या पहिल्या चेंडूवर आघाडी बाद केला गेलाय विनोद भाऊ यांच्या षटकामध्ये. What is it? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील. यावेळेस फटका सुरेख खेळाय पाहिला गेलं तर खेळाडू आहे त्याच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय. प्रयत्न चांगला केला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला बाउंड्रीच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय खेळाडूच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण शुभमच्या माध्यमातून बॅकअप स्वरूप दिला गेला खेळाडू पाहू शकता आपण जितू. तर असं कॉम्बिनेशन असतं खूप गरजेचं आपण बघता बघता पाहू शकता आपण 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या 3 धावाने आपण पुढे सरसावत 13 धावा एकदम नक्कीच वाचवली जितू आणि शुभमच्या माध्यमातून. यावेळेस पाहू शकता विनोद भाऊ शुभमला नक्कीच डीप लॉंग लेगला सज्ज करतायत क्षेत्रक्षामध्ये आणि डीप मिड ऑफच्या खेळाडूला सर्कटच्या आतमध्ये आणला गेला. यावेळेस सरळ बॅटने खेळला गेला बी फॅक्टर मध्ये डीप मध्ये खेळाडू आलेत आणि झेल टिपला गेला सुरेख झेल फलंदाज वीरेंद्र मैदानाच्या बाहेर. नक्की जेवण पाहायला भेटले आपल्याला. तर नवीन फलंदाज आपण पाहू शकता मिस्टर देवराम पाहू शकतो या कमिटीचे आपण पाहतो सदस्य आहेत आणि पहिल्या सामन्याचा सामनावीर याच खेळाडूला दिला गेला परंतु इकडून 10 बनवावे लागतील. टॉस जिंकून नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः स्वीकार केला होता फलंदाजी परंतु थोडस नक्कीच दडपणामध्ये आहे. इनिंग मध्ये 15 चेंडूचा खेळ संपला गेला 13 धावा दाफक 2 गडी बाद केले गेले. आता या षटकामध्ये आल्याला कार्पेटला रोल केला या खेळाडू पाहू शकता चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण झाला दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न वेगाने धाव घ्यायचा प्रयत्न सुनील धावतोय आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे ससावे धावसंख्या 2 पोहोचेल 15 या अंकावर. 4 चेंडूचा खेळ संपला गेला तिसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. इकडून सुद्धा पाहायला गेल्यानंतर जर इंदरे अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी असेल 8 चेंडूमध्ये जर आपण पाहू शकाल इकडून जर 10 धावा 10 ते 12 30 प्लस केलं ना तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. यावेळेस अल्टी पलटी चेंडू मैदानाच्या बाहेर होतोय कल्टी 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार देवराम साहेबांच्या बॅट मधून एक कलात्मक फटका 4 या डीजे. धन्यवाद नक्कीच पाहतो देवराम साहेबांना आपण खूप कमी वेळा पाहतो अशा प्रकारचे फटके खेळत असताना जेव्हा फटका आला नक्कीच संदीप अंबासरांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक मोठा हास्य आलं आणि तो चौकार नक्कीच मनाला खुश करणारा होता. यावेळेस परत एकदा ऑफ साइड चेंडू होता कोण करता प्रयत्न बॅटच्या हाताकडे घेतला डीप मध्ये खेळाडू आहे सुनील धावतोय देवराम चा कॉल होता सुनील परत एकदा धावतोय आणि पाहिलं तर सुनील 2 धावा परिपूर्ण केल्यात. सुनील एकटा 2 धावा परिपूर्ण करतोय परंतु एकेरी धाव नक्कीच लगावली जाईल धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा. सुनील खूप वेगाने धावला होता आणि पाहिलं तर देवराम साहेबांनी सांगितलं नाही एकच धाव परंतु सुनील नॉन स्ट्राईकला आला बॅट टेकली परत स्ट्राईकवर पोहोचलाय. अशा प्रकारे खेळ नक्कीच पाहायला भेटला. नक्कीच संदीप अंबासर हा जो सीन आहे ना तो रिव्हर्स शॉट आणि धाव नक्कीच कट करणार व्हिडिओ आणि स्टेटस ठेवणार आज संध्याकाळमध्ये आपण पाहणार आहोत. बघूया आपण शेवटच्या अंतिम 6 षटकांचा 6 चेंडूचा खेळ बाकी असेल 20 धावा धावफलकावर. शेवटच्या अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज सज्ज होईल
तर बघूया. हॅलो, तर बघूया आपण 3 षटकाचा खेळ संपला गेला. 20 धावा फटकावर येणारे 6 चेंडूचा खेळ बाकीचा सामना सुरू करायचा. प्लीज जास्त वेळ दौडू नका, टाइम थोडासा कमी स्पेंड करा. गोलंदाज पाहू शकता गोलमार्गावर सज्जतात श्रीनाथ. मागील सामन्यात दिनेशला इंट्रोड्यूस केलं गेलं होतं. शेवटच्या अंतिम षटकामध्ये या सामन्यामध्ये श्रीनाथला इंट्रोड्यूस केला जातं. यावेळेस परत एकदा एक वेगळ्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न बोट वरती केला गेला पंचांनी आणि पाहू शकता आपण फलंदाज मैदानाच्या बाहेर. देवराम बॅक टू डग आउट. त्यांनी शरारा हा सॉन्ग लगावला गेला, परंतु देवराम सर मैदानाच्या बाहेर. पाहिलं तर 3.1 चेंडूचा खेळ संपला गेला. धावांची गोष्ट केली 20 धावा येणारे 5 चेंडूचा खेळ बाकीच्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय. ज्यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता कट करायचा प्रयत्न अपील करतायत मिस्टर विनोद सर. यष्टेंच्या मागे थोडीशी चर्चा केली जाईल. पाहू शकता आपण अक्षय नाईक आणि विवेक दवणे 2 मुख्य पंच आहेत. एक प्रोफेशनल पंच म्हणून त्यांचे पाहिलं तर, परंतु डिसिप्लिन काय असतं ना, नक्कीच पाहिलं तर पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअरच्या प्रत्येक संघाने दाखवलाय. पंचांनी जो डिसिजन दिला त्या डिसिजनला मान्य करून खेळाडू मैदानाच्या बाहेर येत आहेत. गोलंदाज सुद्धा लगेच गोलंदाजावर येतोय, बॅटर लगेच मैदानाच्या बाहेर. एक डिसिप्लिन खूप चांगला आहे, कुठलाही आर्ग्युमेंट नसतो. आणि आज बोट वरती केला गेला. फलंदाज मैदानाच्या बाहेर अजय सुद्धा बॅक टू डग आउट दिले गेले. बघा आपण पाहतो ना की डिसिप्लिन आहे, नक्कीच हे डिसिप्लिन खूप सुरेख. मी सांगतो ना की आपल्या समाजात टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत. काय डिसिप्लिन पाहायला भेटतो, टाळ्या नक्की झाला पाहिजे. प्रत्येक खेळाडूने आपल्या समाजात टाळा केला पाहिजेत, कारण की सुरेख डिसिप्लिन पाहायला भेटला. मागील श्रेणूमध्ये पंचाने बोट वरती केला. देवराम सर सांगितलं म्हणजे हाताला चोट लागला, परंतु ते मैदानाच्या बाहेर आले. पंच आहेत तिकडे. यावेळी थोडी चर्चा केली गेली. विकेट किपर विनोद सर नक्कीच होते, त्यांना कॉन्फिडंट होता की बॅटची कडा लगावली गेली. अपील केली गेली, दोन्ही अंपायरने चर्चा केली आणि बोट वरती केला. अजय सुद्धा मैदानाच्या बाहेर आलाय. आता पाहू शकता आपण गोलंदाज हॅट्रिकवर असणार आहे मिस्टर श्रीनाथ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जयदीप. नावामध्ये जय आहे, परंतु जयचा नक्की दीप पेटवावा लागेल, कारण की येणारे चेंडू असतील 4 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा. परंतु इकडे हॅट्रिकवर आहे गोलंदाज. हॅट्रिक सुद्धा थांबवायची आहे आणि धावा सुद्धा बनवायचा आहे. हा प्रश्न आहे जयदीपच्या मनामध्ये, कशा प्रकारे संघर्ष करेल. येणारे 4 चेंडू. शॉर्ट चेंडू होता, फटका बसला. हॅट्रिक परिपूर्ण केली जाईल का? आणि हो, यावेळेस हॅट्रिक परिपूर्ण केली गेली. श्रीनाथनी पहिली हॅट्रिक घेतली या स्पर्धेमध्ये. श्रीनाथ ठरतोय हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर ऑस्ट्रेलियन 2024 पर्व 3रा मधला गोलंदाज. तर 3 चेंडू 3 गडी बाद. हॅट्रिक घेणारा गोलंदाज श्रीनाथ. नक्कीच नावामध्ये श्री आहे, आणि आपण जेव्हाही चांगलं काम करतो नक्कीच बाप्पांचं नाव घेतो, श्रींचं नाव घेतोय. त्या प्रकारे हा नाव लगावलं गेलंय. श्रीनाथ हॅट्रिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला गेला या स्पर्धेमध्ये. यावेळेस पाहिलं तर व्हाईट बॉल. हा खराब चेंडू आहे. व्हाईट बॉल पण संख्येत दर्शवत असताना 21 आजच्या दिवसामध्ये पाहिला पण 27 धावा सुद्धा डिफेंड झालेत. पाहिलं तर माहीम मिठागर ड संघाने त्या 27 धावा डिफेंड केल्या आजच्या सकाळ सत्रामध्ये. परत एकदा पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर उचलले घेणारा संघ. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 विकेट आलेत
आता दोन वाईट सुद्धा आले, तिसरा वाईट सुद्धा पाहायला भेटेल का हे सुद्धा प्रश्न आहे. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या 22-5. चौथा षटक मार्ग असतं. 3.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. शेवटचे अंतिम 3 चेंडू. त्यावेळेस ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता, चेंडू ऑफ साईडला निघून गेलाय. खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतील एकदम लगेच परिपूर्ण केल्या गेल्या. आपण पाहू शकता गौतम एकदा खेळतोय. सुनील यांची गोष्ट केली. सुनीलनी पाहिलं तर तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो मैदानाच्या आतमध्ये आला, त्यानंतर तो बॅकफुटवर राहिला. नॉन स्ट्राईक एक चेंडू त्याने मात्र फेस केलाय. यावेळेस परत एकदा चेंडू पडल्या थोडासा मध्ये आणला गेला. बॅकफुटवर खेळायचा प्रयत्न होता. धावा आहेत त्या मात्र 23-23. शेवटचं अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 गडी बाद केले गेले श्रीनाथच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे. यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल झालाय. षटक क्रमांक संपला गेलाय. 4 षटकांची समाप्ती. धावांची गोष्ट धावा आहेत त्या 23. 4 षटकांमध्ये बनवायचे 24-24 बॉल टू रन इक्वेशन. या सामना जिंकण्यासाठी विनंती करू दर्शन आपण आमच्या कॉम्बॉक्स कडे सज्ज राहायचं लगेच. कधीच माघारी हो चमके शिवमाची तलवार चमके शिवमाची तलवार धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. 24 चेंडूच्या खेळामध्ये 24 धावा बनवायच्यात विजयासाठी. तर म्हणजेच संघर्षाला बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल अंबाडी संघ. वाघोबा वॉरियर्स अंबाडी आणि एका बाजूला संघ आहे बेंदरपाडा. बेंदरपाडा संघाने आजच्या सकाळी सत्रामध्ये 37 धावा डिफेंड केल्या होत्या. तर बघूया यावेळेस 24 धावा सुद्धा डिफेंड केला जाईल का. जो संघ विजय होईल आजच्या शेवटच्या सामन्यामध्ये सज्ज होईल. हल हल तर 24 चेंडू 24 धावांची गरज हा सामना विजयासाठी. चला बॅटर लगेच पाठवायचा आहे अंबाडी संघ. पाहू शकता आपण एका बाजूला अतुल तर एका बाजूला विनोद दादा असे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सलामी जोडी अप्रतिम खेळ मागील सामन्यामध्ये नक्कीच सज्ज केला होता आणि 4 षटकांमध्ये बनवायचे 24. चार षटकांमध्ये 24 धावांची गरज आहे. बघूया आपण जे सामने पाहतो. आजचा तिसरा दिवस आहे. पर्व तिसरे पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन आयोजित महामेळावा. हा तिसरा पर्व. पहिला आपण पर्व पाहिला नंडोरेच्या मैदानामध्ये, दुसरा पर्व पाहिला केळव्याच्या मैदानामध्ये, तिसरा पर्व आपण पाहतोय ज्यावेळेस माहीम मिठागरच्या मैदानामध्ये. तर पहिल्या पर्वामध्ये पाहिला पण विविर स्पोर्ट्स हा संघ चॅम्पियन झाला होता. मागील वर्षामध्ये पाहिला पण सागर शेलटे हा संघ चॅम्पियन झाला होता. परंतु या तिसऱ्या पर्वामध्ये कुठला संघ चॅम्पियन असतो. परंतु जेव्हा आपण पहिला पर्व आठवण करतो ना, पहिला चॅम्पियन सगळ्यांच्या लक्षामध्ये असतो. तर विविर स्पोर्ट्स आहे. परंतु सागर शेलटे मागील वर्षात चॅम्पियन या स्पर्धेचा बाहेर झालाय आजच्या दिवसामध्ये. क्रिकेट क्रिकेट हा खेळ कधीही रंग बदलू शकतो. कुठलाही संघ कधीही जिंकू शकतो, कुठलाही संघ कधीही पराभूत होऊ शकतो.
क्रिकेटचा खेळ कधीही बदलणार. आपण सांगतो ना की शेवटच्या क्षणापर्यंत आपण काही भविष्यवाणी करू शकत नाहीये. चला सर थोडासा थोडा करायचा आहे. तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सजवतोय गौतम. 24 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दोन सलामी बॅटर, एका बाजूला विनोद सर तर एका बाजूला अतुल. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू यावेळेस पाहता लेग स्टंप ला सोडून जातोय. व्हाईट बॉल पंच नक्कीच दर्शवत असताना अक्षय नाईक. पंच भूमिका पार पडताना मुख्य पंच एका बाजूला विवेक दवणे, असे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. अजून दोन पंच आपण पाहणार आहोत. चंद्रकांत निमला सर तर एका बाजूला सचिन कलिंगडे, असे चार पंच लाभले गेलेत. हलक्या बॅटने पुश केले गेले. धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. पाहिलं तर थांबले गेले दोन्ही फलंदाज जाग्यावर. एक चेंडू एक धाव, धाव पकड लगावली गेली. बॉल टू रन इक्वेशन आहे. जास्त काही करायचं नाही. सिंगल धावा नक्कीच घेतल्या तरी सामना जिंकू शकता. परंतु एक दोन चेंडू निर्धाव जर आले, विकेट जर काढल्या गेल्या तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. त्यावेळेस पंचांनी नो बॉल घोषित केलाय. 9 चेंडू दिले गेला स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा नक्कीच वेगळेपणा असेल. लेग स्टंपच्या मागे 3 खेळाडूला सज्ज केल्या गेल्या. तर या अनुषंगाने नो बॉल दिल्या गेल्या पंचांच्या बाजूने. एक क्रिकेटचं बेसिक आहे आणि चुकी केली गेली फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून. आपण पाहू शकता 3 खेळाडू सज्ज होते या अनुषंगाने. नक्कीच एक धावाने धावफलक पुढे सज्ज होईल. म्हणजे 1+1 2 धावा लगावल्या गेल्या. धावफलक 2 पोहोचेल 3 या अंकावर. फ्रीडचा बॉल फ्रीड असणार आहे. स्ट्राईकवर अतुल. गोलंदाज प्रतिदा सज्ज होईल मिस्टर गौतम. पहिला बॉल वाईट, त्यानंतर एक डॉट, त्यानंतर पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षणामध्ये नो बॉल दिला गेला. कुठं कुठे आपण कमी धाबा डिफेंड करताय तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं लक्ष असणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा गोलंदाजी करणं थोडं कुठे कमी करावं लागेल. चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. परंतु फ्रीडचा बॉल खेळणार सज्ज होईल. बॅटर अतुल, गोलंदाज सज्ज होतोय गौतम. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता की आपण चेंडू खेळला गेला. देवरामचा पाहू शकता आपण चेंडूला फील्ड केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 पुढे सरसावेल. धावसंख्या धरून पोहोचेल 4. 22 चेंडू अजूनही येणं बाकी असतील. 22 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. चेंडू 20 धावांची गरज होणे ही हा सामना जिंकण्यासाठी पहिला षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू 4 धावा. धावफलकावर 1 नो बॉल 1 वाईट बॉल 2 सिंगल. 2 चेंडू 1 वर खेळतात विनोद सर. 1 चेंडू 1 वर खेळतो अतुल. यानंतर सामना जो संघ विजय होईल माई मिठागर ड संघासमोर खेळण्यासाठी सज्ज होईल. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरची कडे नक्कीच लगावली. खेळाडू आले. चेंडूला फील्ड केला गेला. परत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. एक नक्कीच धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या धरून पोहोचेल धावफलकावर 5. 3 चेंडू 5 धावा धावफलकावर. आतापर्यंत पाहिले तर 3 सिंगल 2 एक्स्ट्रा चेंडू अशा प्रकारे धावा जमा केल्या गेल्या. इकडून बनवायचे विजयासाठी तब्बल 21 चेंडू 19 धावा. इकडून गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. पाहिलं तर डॉमिनेट करावे लागेल प्रत्येक चेंडूवर. आणि पाहिलं तर विकेट बॅक टू बॅक घ्याव्या लागतील. स्लोवर चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. चेंडू 55 वाईट बॉल घोषित करता. लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल. धावफलक 1 पुढे सरसावले गेले. धावसंख्या धरून पोहोचेल धावफलकावर 6 अंकावर. अजूनही बनवायचे 18. येणारे चेंडू असतील 21. नक्कीच कमी धावा डिफेंड करायचे. थोडेसे एक्स्ट्रा गोलंदाजी केली जाते. आतापर्यंत 2 वाईट टाकले गेले. 1 नो बॉल टाकला गेला या षटकामध्ये. यावेळेस फटका सुर एक डीप फाईन लेग लॉंग लेगला पाठवून दिला. 1 बाउन्स सीमारेषा पार. आलाय चौकार. 4. धन्यवाद. तर आजपासून जोडले गेलेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आम्हाला जागृत सांगत असताना 50वा चौका आहे आजच्या दिवसामधला अतुलच्या बॅटमधून आलाय. 17 षटकाराने 50वा चौकार आपण पाहू शकता. आता आजपर्यंत लगावले गेले. आजच्या दिवसामध्ये लगावले गेले. 20 चेंडू 14 धावांची गरज. परत एकदा त्याच रिझन मध्ये खेळला गेला. यावेळी थोडासा फाईन खेळला गेला. 1 बाउंड 2 बाउंड सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार अतुलच्या बॅटमधून. 4.
सर्वात 19 चेंडू 10 धावांची गरज. पहिल्या षटक मार्गस्थ 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावा जमा केल्या गेल्या. 2 चौकार 3 सिंगल आणि पाहिलं गेलं तर 1 नो बॉल 2 वाईट बॉल 1 नो बॉल. परत एकदा मागे खेळापर्यंत लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय. अतुल वेगळ्या प्रकारे फलंदाजी करत असताना आणि आलाय तिसरा चौकार. हॅट्रिक चौकार अतुलच्या बॅट मधून 4. धन्यवाद डीजे. 18 धावा धावफलक लगावले की येणारे अजूनही 3 षटकांमध्ये बनवायचे 6 हॅट्रिक चौकार अतुलच्या बॅटवरून पाहायला भेटल्या. श्रीनाथने हॅट्रिक विकेट घेतलाय. अशा प्रकारे सामना पाहू शकता आपण. 18 चेंडूने बनवायचे 6 हा सामना जिंकण्यासाठी. माई मिठागर संघ आपण लगेच सज्ज राहायचंय. सामना संपेल तसा लगेच टॉस केला जाईल आणि सामन्याला सुरुवात करणार आहोत आपण. क्वालिफाय सामना शेवटचा अंतिम सामना जो संघ जिंकेल सुपर 8 मध्ये क्वालिफाय केला जाईल आणि 25 तारखेला याच मैदानामध्ये मेगा फायनल डे खेळ सज्ज होईल. आतापर्यंत 2 संघ क्वालिफाय झालेत. वेगूर स्पोर्ट्स आणि तामलमाड असे 2 संघ क्वालिफाय झालेत. परवा दिवसामध्ये वेगूर स्पोर्ट्स कालच्या दिवसामध्ये पाहिला पण तामलमाड संघ क्वालिफाय झाला. आज कुठला संघ क्वालिफाय होईल. परत इकडे पाहिलं तर 18 चेंडू आणि 6 धावांची गरज. पाहिलं तर वीरेंद्र बोलवलं गेले गोलंदाजी मार्कवर. वीरेंद्र दुसऱ्या षटकामध्ये आला. पहिल्या षटकाचा मागणं ठरला. 3 शेवटच्या 3 चेंडूवर चौकार आलाय. कुठे कुठे पूर्णपणे समीकरण बदललं गेलं. हलक्या बॅटने खेळल्या. सेन्सिबल क्रिकेट पाहू शकता आपण. पाहतोय 18 चेंडूमध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. एक धाव नक्की हलक्या बॅटने घेतली गेली. विनोद दत्ताच्या बॅट मधून धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 19 17 चेंडू 5 धावा. नक्की श्वान सुद्धा शांतपणे सामन्याचा आनंद घेतोय. पाहिलं तर माणसाने प्रत्येक जागावर कब्जा केलाय आणि प्राण्यांना जागा नाहीये. अशा प्रकारे श्वान सुद्धा आपण सध्या सतत झाला. तिथं फेरफटका करण्याचा वेळ झालाय. आंब्याच्या खाली सुद्धा आपण पाहतोय श्वान आराम करतोय निवांतपणे सामन्याचा आनंद घेत असताना. रिवास आणि आईचा फटका सुरेख आहे. खेळ खल्लास. सामना विजय झालाय तो म्हणजेच आपण पाहू शकता वाघोबा वॉरियर्स अंबाडी या चौकाने लेबल केलाय सामना. अतुल 4 चेंडूवर 4 चौकार नक्की ठोकलेत. मागील षटकाच्या 3 चेंडू 3 चौकार. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार. अजून 1 धावांची गरज. मात्र 1 धावा. सामना लेवल झालाय. 16 चेंडू 1 धावांची गरज असणार आहे. 16 बॉल. एक प्रयत्न चांगला होता खेळाडू डीप मध्ये परंतु एकेरी धावाने विजयासाठी दूर. स्लोवन खेळायचा प्रयत्न आणि सामना संपला गेलाय. 16 चेंडू ठेवून 10 गडी राखून हा सामना जिंकला गेलाय. 5 चेंडू 17 धावांची खेळी साकारली अतुलने. परंतु एका षटकामध्ये 3 गडी बाद करण्याचा कारनामा केला. अप्रतिम काम. श्रीनाथ ठरतो मॅन ऑफ द मॅच. श्रीनाथ याला घेत मॅन ऑफ द मॅच साठी आणि विनंती असेल दोन्ही संघाचे संगणक टॉस साठी सुद्धा या. तर सामना शरीर प्रतिक्रिया जोडले जातील. मायक्रोफोनवर राहुल धानवा सर मॅन फ्रॉम मासवण आमच्या मायक्रोफोनवर. धन्यवाद. हल चला श्रीनाथ मॅन ऑफ द मॅच साठी लगेच या. श्रीनाथ आणि कॅप्टन सुद्धा याचा टॉस साठी. हॅट्रिक विकेट घेतला. एका षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या.